हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आस विद्यालय. आस विद्यालयामध्ये मी धनश्री तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. आज या चॅप्टरमध्ये आपण खूपच एक इंटरेस्टिंग असा विषय आहे आपला टॉपिक मेल मर्ज. तर ऍक्च्युली तुम्ही हा वर्ड ऐकला असेल, मेल वर्ड ऐकला असेल. मेल म्हणजे पूर्वीच्या काळी जसं पोस्ट कार्ड देऊन किंवा बाय पोस्ट आपण लेटर्स पाठवायचो, पत्र पाठवायचो. तर आपण मॅन्युअली हाताने लिहून ती पत्र पाठवायचो, त्याला पण मेलिंग म्हणतात. किंवा तुम्ही ईमेल करता, ईमेल मध्ये जे आपण पाठवतो त्याला पण मेलिंग म्हणतात. तर हे मेल मर्ज काय आहे? तर मायक्रोसॉफ्ट वर्ड एक खूपच चांगलं फीचर आपल्याला प्रोव्हाइड करतं, ते म्हणजे मेल मर्ज. आता मेल मर्ज म्हणजे काय? मेल मर्ज म्हणजे सपोज तुम्ही तुमच्या घरात काहीतरी एक कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी तुम्हाला सेम इन्व्हिटेशन लेटर सगळ्यांना द्यायचंय. तर आपण पूर्वीच्या काळी जसं जास्ती करून मॅरेजचे आपले लग्नाच्या पत्रिका वगैरे सुद्धा आपण काय करायचो, पूर्ण प्रेसमध्ये छापवून त्याच्यानंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन द्यायचो. तर आजकाल आपण काय करतो, पत्रिका आता डिजिटल पत्रिका असतात. त्या डिजिटल पत्रिका आपण वर्डमध्ये टाईप करतो, त्या आपण सगळ्यांना प्रोव्हाइड करतो. तर तसंच लेटर सुद्धा डिजिटल झालेलं आहे आणि एक लेटर सेम मजकूर आपण टाईप करून आपण ते लेटर 100, 1000, लाखो जणांना पाठवू शकतो. तर समजा तुम्हाला एक लेटर 100 जणांना पाठवायचंय आणि जर तुम्ही हाताने लिहित असाल तर तुम्ही काय करणार? तुम्ही प्रत्येक वेळी म्हणजे 100 कॉपीज त्याच्या हाताने लिहा. आणि जर नुसतं मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये जर करत असाल तर 100 लोकांची नावं, 100 लोकांची 100 वेगळी नावं, त्या वेगळ्या नावाने प्रत्येक नावानं तुम्हाला ते लेटर टाईप करावे लागेल किंवा तुम्हाला वेगवेगळं सेव्ह करून त्याला एडिट करावं लागेल, राईट? तर हे न करता मेल मर्ज मध्ये आपण काय करतो? मेल मर्ज मध्ये जस्ट आपण एक लेटर टाईप करतो आणि त्यानंतर आपण त्या लेटरचं फक्त हेडिंग, ज्याला पाठवायचंय त्याचा ऍड्रेस, आपला ऍड्रेस हे सगळं एडिट करतो. तर आज आपण तेच पाहायचं आहे की मेल मर्ज ऍक्च्युली आहे काय. ओके, तर मी वर्ड 2019 ओपन करते. तर मी एक सॅम्पल साठी लेटर टाईप करणार आहे. इन्व्हिटेशन लेटर मी टाईप करत आहे, बर्थडे इन्व्हिटेशन. तुम्हाला पहिल्यांदा लेटरचा जो मजकूर आहे तो टाईप करायचा असतो, जो तुम्हाला कॉमन ठेवायचा आहे. ओके, तर हे सॅम्पल म्हणून मी टाईप केलेलं आहे. ऑलराईट, तर या लेटरला आपण फॉर्मॅट करू. याची साईज थोडीशी वाढवते.
हा पण फॉन्ट चांगला आहे. तर हे आहे आपलं लेटर. ओके, कलर आपण डार्क करूया. ओके, तर हे लेटर आपल्याला पाठवायचं आहे. तर मेल मर्ज ऑप्शन तुम्हाला कुठे मिळतो? मेलिंग्स, इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स मिळतात, जसं एनव्हलप्स, लेबल्स, स्टार्ट मेल मर्ज, सिलेक्ट रेसिपियंट, एडिट रेसिपियंट लिस्ट, हायलाइट मर्ज फील्ड्स, ॲड्रेस ब्लॉक, ग्रीटिंग लाईन, इन्सर्ट मर्ज फील्ड, एक्सेट्रा. तर हे सगळे ब्लॉक्स आपण ऑप्शन्स आपण ज्यावेळी आपल्याला गरज असेल त्यावेळी आपण हळूहळू पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आज आपण पाहणार आहोत एनव्हलप आणि लेबल्स. तर एनव्हलप आणि लेबल या ऑप्शनचा काय उपयोग? तर इथे लिहिलेलं आहे, क्रिएट एनव्हलप्स. सेंडिंग मेल, you will need an envelope. You can choose the size, format, the addresses and add electronic postage. ओके, तर तुम्ही एनव्हलप क्रिएट करू शकता. तर बघूया एनव्हलप मध्ये काय काय ऑप्शन्स आहेत आपल्याकडं. तर इथे एनव्हलप मध्ये तुम्ही डिलिव्हरी ॲड्रेस देऊ शकता. डिलिव्हरी ॲड्रेस जसं XYZ एरिया, देन सिटीचं नाव, सपोज दिल्ली. तर हे एक सॅम्पल ॲड्रेस मी दिला. ओके, देन रिटर्न ॲड्रेस, म्हणजे जर बाय चान्स ते जर डिलिव्हर नाही झालं तर कुठे रिटर्न यायला पाहिजे. तर समजा ABC एरिया आणि इथे मी मुंबई लिहिलं. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही ॲड्रेस, रिटर्न ॲड्रेस ऑप्शनल पण असतो. ओमिट म्हणल्यावरती रिटर्न ॲड्रेस नाही येणार, आणि ओमिट जर नाही केलं तर रिटर्न ॲड्रेस आणि डिलिव्हरी ॲड्रेस येणार. तर ॲक्च्युली इट्स गुड हॅबिट की रिटर्न ॲड्रेस लिहिणं. कारण की बाय चान्स जर तिथे डिलिव्हरी पर्सन जर तिथे नसेल ज्याला तुम्ही पाठवताय, तर तिथून तुमचं जे पार्सल आहे ते रिटर्न येऊ शकतं. ओके, देन बघूया ऑप्शन्स मध्ये काय आहे. एनव्हलप साईज, इथून तुम्ही एनव्हलपची साईज चेंज करू शकता. ओके, देन डिलिव्हरी ॲड्रेसचा फॉन्ट तुम्ही चेंज करू शकता, कलर चेंज करू शकता. अंडरलाईन कलर पण चेंज करू शकता. ओके, तर हे सगळे ऑप्शन्स आहेत आपले फॉर्मॅटिंग करण्यासाठी. सेम रिटर्न ॲड्रेस साठी पण तुम्हाला सेम फॉन्ट डायलॉग बॉक्स मिळेल. ॲडव्हान्समध्ये तुम्हाला कॅरेक्टर स्पेसिंग, म्हणजे तुम्ही जे वर्ड्स लिहिलेत समजा ABC एरिया, तर त्याचे प्रत्येक लेटर्समध्ये स्पेस तुम्ही क्रिएट करू शकाल. अशा पद्धतीने इथे नॉर्मल, एक्सपांडेड म्हणजे ते लेटर्स लांब लांब असतील, आणि कंडेन्स्ड म्हणजे ते लेटर जवळ असतील. तर अशा पद्धतीने तुम्ही सेट करू शकता. तर इथून फ्रॉम लेफ्ट फ्रॉम टॉप, म्हणजे एनव्हलप वरती तुम्हाला तो ॲड्रेस कुठे ठेवायचा आहे. फ्रॉम लेफ्ट तुम्ही पाहू शकता, इथं प्रिव्ह्यू दाखवला जातोय. मी चेंज करते. बघा, ज्यावेळी मी हे वाढवते त्यावेळी काय होतं, राईट साईडला हे सरकत जाते. तसंच टॉप वरून तुम्ही केल्यानंतर हे खालच्या बाजूला ऑटोमॅटिक येतं. तर असे तुम्ही तुमच्या ॲड्रेसचं पोझिशन जे आहे ते सेट करू शकता. ओके, सेम रिटर्न ॲड्रेस साठी पण वरती जो आहे तो रिटर्न ॲड्रेस आहे, तुम्ही पाहू शकता.
आता खाली येत आहे. ओके. आणि प्रिंटिंग ऑप्शन्स आहेत, फेस अप, फेस डाऊन, कशा टाईपने तुम्हाला प्रिंट करायचं आहे ते तुम्ही प्रिंट करू शकता. आणि इथं ज्यावेळी आपण प्रिंट करू त्यावेळी तुम्ही एनव्हलप घालून एनव्हलप वरती ही प्रिंट काढू शकता. ओके. म्हणजे बरेचसे प्रिंटर एनव्हलप प्रिंटिंग सपोर्ट करतात, त्यातून तुम्ही प्रिंट काढू शकता. तर आता लेबल काय आहे, एनव्हलप्स आणि लेबल मध्ये काय फरक आहे? लेबल्स म्हणजे जे आपण एक्सटर्नली चिटकवतो, एनव्हलप वरती जे चिटकवतो त्याला म्हणतात लेबल. ओके. बऱ्याच वेळी आपण मोकळे एनव्हलप आपण खांब जे असतात ते विकत आणतो आणि त्याच्यातून वरती आपण स्टिकर्स लावतो, त्याला म्हणतात लेबल. तर त्या लेबल वरती पण सेम तुम्ही ऍड्रेस प्रिंट करू शकता, सिंगल लेबल किंवा फुल पेज ऑफ द सेम लेबल. सिंगल लेबल म्हणजे छोटे, म्हणजे एक रो एक कॉलम असं लेबल पण तुम्ही करू शकता. ओके. आणि लेबल सुद्धा तुम्ही प्रिंट करू शकता. तर हे झालं फक्त एनव्हलप्स आणि लेबल्स. ओके. तर मग आज आपण काय शिकलो, आपण मेलिंग जस्ट स्टार्ट केलं, मेलिंग टॅब मधलं मेल मर्ज. इथे आपण एनव्हलप्स आणि लेबल्स पाहिलं. तर याच्या नंतरच्या भागात आपण पाहू की मेल मर्ज ऍक्च्युली कसं आपल्याला करायचंय. मेल मर्ज ऍक्च्युली एक सेशन मध्ये संपणार नाही, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक सेशन पाहावा लागेल आणि प्रत्येक सेशन स्टेप वाईज पाहावा लागेल. ओके. आणि प्रॅक्टिस करत राहा, फॉन्ट स्टाईल्स प्रॅक्टिस करा, टायपिंग प्रॅक्टिस करा, टायपिंगचं स्पीड वाढवा. जेवढं जास्त तुम्ही टायपिंग कराल तेवढा तुमचा टायपिंगचा स्पीड वाढेल. ओके. तर अशा पद्धतीने आजचा हा आपला सेशन संपला. हॅव अ नाईस डे. थँक यू.